नमस्कार श्रोते हो, पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग 73. श्रोते हो, आजचा भाग खूप विशेष आहे. फायनली वीर गंधार समोर येणार. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही सगळे या भागाची आतुरतेने वाट बघत होता. तेव्हा आजचा भाग शेवटपर्यंत ऐका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. रश्मी एक एक करून सगळ्यांना फोन करत होती आणि सगळ्यांकडून याच प्रकारचे काही ना काही उत्तरे मिळत होती. रश्मीने निराशाजनक नजरेने अवनीकडे बघितले. अवनीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, काही हरकत नाही, ही एक वेळ आहे, निघून जाईल. फक्त वीरला याबद्दल सांगू नको. रश्मी, तुला काय वाटतं, बिग बॉसला याबद्दल माहिती नसेल? ठीक आहे, मी काही चांगली बातमी ऐकेपर्यंत फोन करत राहीन. रश्मी फोनवर फोन करत होती. तेव्हाच ती बोलत असलेल्या एका कंपनीच्या डायरेक्टरने अवनीला भेटण्यास रस दाखवला. अवनी त्याला भेटायला गेली, पण त्याचे म्हणणे ऐकून अवनी चिडली. त्याने अवनीला सांगितले की त्याला अवनीने न्यूड मॉडेलिंग करावे असे वाटते आणि पुढे म्हणाला की अवनीने याआधी यापेक्षा बरेच काही केले आहे, तर मग आता तिला हे करायची लाज का वाटते? अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिले. त्यामुळे त्या माणसाला कळले की त्याने काहीतरी चूक केली आहे. अवनीने त्या केबिन बाहेर लिहिलेले नाव लक्षात ठेवले आणि तिथून निघून गेली. गाडीत बसून ती रश्मीला म्हणाली, कोणी असा मीडिया रिपोर्टर शोधून काढ जो ऋषभ वर्माच्या संपर्कात असेल आणि त्याच्या अगदी जवळचाही असेल. परत येताना अवनी रश्मीला म्हणाली, ॲग्रीमेंट नीट बघ. त्याची पहिली अट आहे की गंधारला डॉलीला सोडायचे होते. याचा अर्थ गंधारला ऋषभ वर्मा आणि डॉलीच्या नात्याबद्दल माहिती होती, पण त्याला माहिती कधी झाले असेल? अवनी, गंधारच्या वाढदिवशी. कारण तो गंधारचा वाढदिवस होता जेव्हा गंधारने मला पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात परत येण्यास सांगितले. आणि गंधारच्या सेक्रेटरीकडे माहिती घ्या, तिला याबद्दल काही बातमी असण्याची शक्यता आहे. असो, अवॉर्ड सेरेमनीच्या रात्रीच मी डॉलीला सांगितले होते की आता आपला हिशोब बरोबर झाला आहे आणि मी पण ठरवले होते की मी आतापासून डॉलीचा रस्ता सोडणार. पण कोणी विचार केला होता की डॉली स्वतःला बर्बाद करेल? पण आता तिने तसे केलेच आहे, तर तिला साथ देण्यासाठी गंधार आणि वर्माला पण तिथे पाठवावे लागेल. अवनी? रश्मी आश्चर्याने म्हणाली. अवनी, सॉरी, मला माहिती नाही मी कोणत्या जगात हरवले होते. मला काहीच समजत नव्हते. पण आता मला एक गोष्ट समजली आहे की मी एकदा सुरुवात करू शकते तर मी दुसऱ्यांदा देखील सुरुवात करू शकते. मला कठोर परिश्रम तर करावे लागतील आणि ते कसे करायचे मला माहिती आहे. मला तर विश्वासच बसत नाही की लोकांनी मला कधी इतके कमी लेखले ते की त्यांनी मला न्यूड मॉडेल बनण्याची ऑफर दिली. आणि कदाचित यामुळे मी ज्या झोपेत होते त्यामधून मला जाग आली. रश्मीने अवनीकडे पाहिले. अवनीचे डोळे नेहमीप्रमाणे शांत होते, पण आता तिचा हरवलेला आत्मविश्वास परत आला होता. एखाद्या व्यक्तीसाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे पडल्यानंतर उठणे आणि पुन्हा सुरुवात करणे, जे अवनीला कसे करायचे माहिती होते. लोक अजूनही ॲग्रीमेंटवर वाद घालत होते. ॲग्रीमेंट कधी झाला, कधी साईन केला आणि बरेच काही. आता 2 ग्रुप तयार झाले होते. एक ग्रुप म्हणत होता की कारण की ॲग्रीमेंट अवॉर्ड सेरेमनीच्या खूप आधी सही झाली नव्हता, त्यामुळे अवनीला हा पुरस्कार देण्यासाठी ऋषभ वर्माला कोणत्याही जजला अवनीला अवॉर्ड मिळावा म्हणून लाच देण्यासाठी इतका वेळच मिळाला नसेल.
तेच दुसरा ग्रुप म्हणत होता की ॲग्रीमेंटवर नुकतीच सही झाली आहे, याचा अर्थ अवनी त्याला आधी ओळखत नाही असा होत नाही. तसंही अवॉर्ड सेरेमनीमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. अवनी ही ऑनलाईन चर्चा बघत होती, पण आता तिला काही फरक पडत नव्हता, कारण तिला चांगलं माहीत होतं की सत्य बाहेर येईल तेव्हा आज जे लोक तिला शिव्या देत आहेत ते सगळे लाजतील. तेवढ्यात ती घरी पोहोचली आणि हयात रेसिडेन्सीमध्ये पोहोचताच पियुष तिला बाहेर भेटला. तो बाहेर उभा राहून तिची वाट पाहत होता. पियुष, मॅडम सरांनी मला तुम्हाला घेऊन यायला सांगितले आहे. अवनी, ठीक आहे, आपण कुठे जात आहोत? आपण ऑफिसला जाणार आहोत का? पियुष, नाही, सरांना तुमच्यासोबत लंच करायचं आहे. थोड्याच वेळाने एका 5 स्टार हॉटेलमध्ये गंधार आला. त्याला अवनी एका टेबलावर एकटी बसलेली दिसली. ते महागडे हॉटेल पाहून गंधारला असे वाटत होते की आपण इथे नसावे, तर तेच अवनीकडे बघून ती इथे अगदी आरामात आहे हे स्पष्ट दिसत होते. त्याच्यासमोर ती मुलगी आहे जी त्याच्यावर अपार प्रेम करत होती, जिचा गंधारने कधीच आदर केला नाही. पण कालांतराने ती अशी हिरा बनली आणि जिला गंधार पुन्हा कधीच मिळू शकत नाही. गंधार अवनीच्या टेबलाजवळ पोहोचला. त्याला पाहून अवनी म्हणाली, तू तू इथे काय करतोस? गंधार, मला इथं कसंही यायचं होतं. मला तुझा नवऱ्याला भेटायचं आहे. तू इतकं आवेशपूर्ण वागून असा निर्णय घेशील आणि लग्न करशील याची मला जराही अपेक्षा नव्हती. पण खरंच तुझ्या नवऱ्याची स्तुती करावीच लागेल. त्याची सहनशीलता खूप जास्त असावी, म्हणूनच तुझ्याबद्दल इतके घोटाळे, खूप चर्चा होत आहेत, तो ते सहन करतो आहे. खरं तर मला शंका होती की तू वर्मासोबत एक रात्र घालवली होतीस, पण त्याला तर त्याबद्दल माहितीच असेल आणि त्यानंतरही त्यांनी तुला काहीच म्हटलं नाही. हे आश्चर्यकारक आहे. अवनी, तुझी आणि माझ्या नवऱ्याची तुलना होऊ शकत नाही. तुला माहिती आहे, ज्या दिवसापासून मी त्यांच्याशी लग्न केले तेव्हापासून मी फक्त एक विचार करत आहे की इतक्या वर्षांचे आपले नाते का तुटले, कारण हे नाते खरे नव्हतेच. गंधार हसत म्हणाला, हो, आता तर तू हे बोलशीलच आणि तुला लग्न केल्याचा पश्चातापही होत असेल, पण तू मला का सांगशील? अवनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना गंधारच्या मागून एक माणूस येताना दिसला, ज्याला पाहून गंधारने लगेच ओळखले की तो ओबेरॉय इंटरनॅशनलचा मालक वीर ओबेरॉय आहे. पण इथे वीर ओबेरॉयला बघायला मिळेल असे त्याला वाटले नव्हते. पण लगेचच त्याच्या लक्षात आले की कोमलने ओबेरॉय इंटरनॅशनलला कशा प्रकारे नाराज केले होते. त्यामुळे त्याने खाली पाहिले. गंधारकडे पाहून अवनीला लक्षात येत होते की या क्षणी तो स्वतःला खूप तुच्छ आणि लहान फील करत होता. त्यामुळे त्याने वीरकडे पाहणे योग्य मानले नाही आणि तो थेट अवनीकडे पाहू लागला. अवनीने वीरकडे पाहिलं, हसली आणि म्हणाली, मी तुमचा आवडता पनीर टिक्का आधीच ऑर्डर केला आहे. वीर, ओ अच्छा, तुला जास्त वेट तर नाही करावं लागले ना? अवनी, नाही, मी पण आत्ताच आले आहे. वीर, ठीक आहे, मी नेक्स्ट टाइम पासून तुझ्या आधी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. आणि वीरने अवनीच्या कपाळावर चुंबन घेतले आणि मग अवनीसोबत बसला. समोरचे दृश्य पाहून गंधारला काहीच समजले नाही, कारण समोर उभ्या असलेल्या माणसासमोर गंधारला त्याची स्वतःची लायकी चांगलीच माहिती होती. गंधारला हे चांगलंच माहिती होतं की वीरची इच्छा असली तर एकही बोट न उचलता
तो त्याला ठेचून फेकून देऊ शकतो. आणि वीर समोर त्याची अवस्था फक्त भिकाऱ्यासारखी होती. या क्षणी गंधारला वाटत होते की पृथ्वी फुटावी आणि तो त्यात पडून जावा. तो काही बोलूच शकत नव्हता. धन्यवाद श्रोतेहो. कसा वाटला आजचा भाग ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.